देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्ष उलटली, मात्र आजही अनेक गरीब आदिवासी बांधवांना स्वतःची ओळख सिद्ध करणारे आधार कार्ड मिळत नसल्याची धक्कादायक वास्तवता मोखाडा तालुक्यातील पोशेरे ग्रामपंचायत परिसरात समोर आली आहे। याच संतापातून समाजसेवी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेकडो आदिवासी कातकरी बांधवांनी पोशेरे ग्रामपंचायत कार्यालयावर विराट मोर्चा काढत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। अंगाची लाही लाही करणाऱ्या रणरणत्या उन्हात महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक तसेच तान्ह्या बाळांना कडेवर घेऊन माता भगिनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या। प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात ग्रामस्थांचा रोष स्पष्टपणे दिसून येत होता। दरम्यान तब्बल 3 तास ग्रामसेवक जागेवर अनुपस्थित असल्याने आंदोलनकर्त्याचा संताप अधिकच वाढला। गरिबांना न्याय मिळणार कधी असा सवाल उपस्थित करत आंदोलकांनी ग्रामपंचायत प्रशासनाला धारेवर धरले। या आंदोलनामध्ये आधार कार्ड मिळवून देणे, गावातील तीव्र पाणी टंचाई दूर करणे, जल जीवन मिशन, नळ योजनेची सद्यस्थिती जाहीर करणे, रोजगार हमी योजनेची कामे सुरू करणे तसेच गेल्या काही वर्षातील विकास कामांचा हिशोब छायाचित्रांसह ग्रामस्थांसमोर मांडण्याची मागणी करण्यात आली। विशेष म्हणजे पोशेरा ग्रामपंचायत हद्दीतून 0 ते 17 वर्ष वयोगटातील तसेच 18 वर्षाखालील मिळून तब्बल 200हून अधिक आदिवासी नागरिक आजही आधार कार्डापासून वंचित असल्याचा गंभीर मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आला। आंदोलकांचा वाढता दबाव आणि ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्रा पाहता अखेर ग्रामसेवक मंगेश पाटील आणि ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी श्रमजीवी संघटनेच्या शिष्टमंडळाची तातडीने चर्चा केली। यानंतर प्रशासनाकडून वंचित 145 नागरिकांना तातडीने आधार कार्ड उपलब्ध करून देण्याचे तसेच गावातील भीषण पाणी टंचाईचा प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले। लेखी आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असले तरी दिलेल्या मुदतीत मागण्या पूर्ण न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा श्रमजीवी संघटनेच्या प्रशासनाला दिला आहे। या मोर्चामध्ये श्रमजीवी संघटनेचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष अंकुश वड, मोखाडा तालुका निरीक्षक रघुनाथ चौधरी, तालुका अध्यक्ष ईश्वर बाबरे, तालुका सहसचिव रामदास वाघ, माजी तालुका अध्यक्ष पांडू मालक, संदीप पागारी यांच्यासह अनिल वाघ, विनोद वळवी, गोकुळा वळवी आणि संघटनेचे शेकडो कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। वृत्तसंकलन विभाग, पालघर। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशास्त्र न्यूज।